नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण व्होकेशनल एज्युकेशन इव्हॉल्युशन म्हणजे व्होकेशनल एज्युकेशन भारतात कसं कसं डेव्हलप झालं याबद्दल आपण थोडी शॉर्टकटमध्ये डिस्कस करणार आहोत. पहिले व्होकेशनल एज्युकेशन म्हणजे काय ते समजून घेऊ. व्होकेशनल एज्युकेशन मीन्स एज्युकेशन दॅट गिव्स द प्रॅक्टिकल स्किल अँड ट्रेनिंग ऑफ स्पेसिफिक जॉब ऑर प्रोफेशनल. म्हणजे एक व्होकेशनल स्किल कशाला म्हणतो आपण, की प्रॅक्टिकल स्किल कशाबद्दल, तर एखाद्या स्पेसिफिक जॉब किंवा एखाद्या स्पेसिफिक प्रोफेशन बद्दल जर प्रॅक्टिकल स्किल किंवा ट्रेनिंग जर देत असेल तर त्याला आपण व्होकेशनल एज्युकेशन म्हणतो. आता इव्हॉल्युशन ऑफ व्होकेशनल एज्युकेशन इंडियामध्ये कसं, व्होकेशनल एज्युकेशन इंग्रजाच्या काळापासून ते आजपर्यंत कसं कसं काय डेव्हलप झालं किंवा इव्हॉल्व झालं ते आपण याच्यामध्ये बघणार. पहिले वूड डिस्पॅच. आता वूड डिस्पॅच 1854. आता हे डिस्पॅचचं स्पेलिंग इथं बऱ्याचदा कुठं डी आय देते, त्याचं एवढं सिरियस घेऊ नका, कुठं डी दिसते. म्हणजे ते थोडासा कॉम्प्लिकेटेड विषय आहे. म्हणजे कुठं बऱ्याचदा डिस्पॅचचं डी आय देते आणि कुठं डी देते. 1854ला वूड डिस्पॅच, ज्याला वूडचा खलिता आपण म्हणतो, फर्स्ट टाइम हायलाइट द नीड ऑफ फॉर इंट्रोड्युसिंग व्होकेशनल एज्युकेशन अँड सेकंडरी स्कूल स्टेज. म्हणजे सेकंडरी स्कूल स्टेजला पहिल्यांदाच भारतात काय केलं की व्होकेशनल एज्युकेशन हे इंट्रोड्यूस करण्यात आलं. कशामध्ये, तर वूडच्या डिस्पॅच किंवा वूडच्या खलित्यामध्ये. आता बघा, वूड डिस्पॅच इज ऑल्सो कॉल्ड ॲज मॅग्ना कार्टा ऑफ इंग्लिश एज्युकेशन इन इंडिया. म्हणजे मॅग्ना कार्टा म्हणजे काय, महत्वाची गोष्ट जर घडलेली असेल तर त्याला ते मॅग्ना कार्टा म्हणतात. म्हणजे याला कधी कधी एक्झाममध्ये असं येऊ शकते की कोण कशाला मॅग्ना कार्टा ऑफ इंग्लिश एज्युकेशन इन इंडिया म्हणायचं, तर वूडचा डिस्पॅच किंवा वूडचा खलिता 1854 त्याला म्हणायचं. नंतर दुसऱ्यांदा हंटर कमिशन आलं 1882. एक्झामाइन द प्रॉब्लेम ऑफ एज्युकेशन ॲज अ होल, इस्पेशली व्होकेशनल अँड टेक्निकल एज्युकेशन. म्हणजे भारतातनी शिक्षणाची सध्याची काय परिस्थिती आहे हे ऑब्झर्व करण्यासाठी 1882ला हंटर कमिशन आला आणि त्यांनी जास्त भर कशावर, व्होकेशनल आणि टेक्निकल एज्युकेशनवर भर दिला. नंतर हार्टॉक कमिटी आली 1929ला. रिव्ह्यू द पोझिशन ऑफ एज्युकेशन इंडिया. भारतात शिक्षणाची सध्याची काय परिस्थिती आहे याचा अभ्यास करण्यासाठी 1929ला हार्टॉक कमिटी आली. थोडंसं क्लिअर करतो मी याला. त्याच्यानंतर सप्रो इन्क्वायरी कमिटी 1934ला आली बघा. एम्फसाइज द व्हिटल रोल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन इन द कंट्रीज इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. हे सुद्धा व्होकेशनल एज्युकेशन संबंधी म्हणजे जे व्यावसायिक शिक्षणाचा इकॉनॉमी डेव्हलप करण्यासाठी काय रोल आहे हे म्हणजे ऑब्झर्व करण्यासाठी किंवा आणि ते सप्रो कमिटी एक बेरोजगारीचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा हे दोन मेन पर्पज होते. पण हे पण लक्षात ठेवायचं की व्होकेशनल एज्युकेशनचा कंट्रीज इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये काय रोल आणि बेरोजगारीची अंदाज घेण्यासाठी ही कमिटी आली होती भारतात. कधी म्हणजे जर म्हणजे आपल्याला अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी हे सुद्धा टॉपिक आहे ना, तर बेरोजगारीचा अभ्यास करण्यासाठी आणि हे दोन म्हणजे महत्वाचे पर्पज होते सप्रू कमिटीचे. एखाद्या बेरोजगारीचा अभ्यास करण्यासाठी आणि दुसरा व्होकेशनल एज्युकेशनचा कंट्रीज इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये काय रोल आहे हे अभ्यास करण्यासाठी, दोन कारणासाठी सप्रू समिती आली होती. हे लक्षात द्या. इथं बेरोजगारी लिहिली जरी नाही तर एक्झाममध्ये जर आला तर सप्रू समितीचा काय उद्देश होता, तर बेरोजगारीचा सुद्धा अभ्यास करण्यासाठी ती आली होती. नंतर अबॉट वूड कमिशन 1936ला आणि रिपोर्ट त्यांनी दिला 1937ला. इंट्रोड्यूस डिप्लोमा लेवल टेक्निकल एज्युकेशन अँड पॉलिटेक्निक. हे महत्वाचा प्रश्न आहे आपल्यासाठी. टेक्निकल एज्युकेशनची सुरुवात जनरली अवॉर्ड वूड कमिशनच्या पासून आपल्या इथं खरी सुरुवात झाली. नंतर वर्धा स्कीम 1937 और बेसिक एज्युकेशन स्कीम और नई तालीम सुद्धा याला म्हणतात. चेअर्ड बाय झाकीर हुसेन. म्हणजे कोणाच्या रिकमेंडेशन नुसार गेले बसले होते ते, चेअर केले त्यांनी महात्मा गांधीजी यांच्या रिकमेंडेशन चेअर होते त्याचे. नंतर त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं, एंटायर एज्युकेशन इज इम्पार्टेड थ्रू द इंडस्ट्री ऑर व्होकेशन. म्हणजे इथं सुद्धा व्होकेशनल एज्युकेशनवर त्यांनी भर दिल्याचं आपल्याला दिसते. नंतर सार्जंट कमिशन 1944ला एम्फॅसाइज द नीड ऑफ टू स्ट्रीम, अकॅडमिक आणि टेक्निकल दोन्ही याची त्यांनी इम्पॉर्टन्स, म्हणजे अकॅडमिक तर आहेच पण टेक्निकलची सुद्धा नीड सार्जंट कमिशननं इथं अधोरेखित केलेली दिसते आपल्याला. थोडंसं क्लिअर करतो म्हणजे पुढच्या स्लाइडवर आपल्याला. नंतर बघा, आता सार्जंट कमिशन कधी आलं, 1944ला. एआयसीटीची स्थापना कधी लिहिली आपण, 1945ला. एआयसी बघा, म्हणजे या सार्जंट कमिशनच्या रेकमेंडेशन नुसारच एआयसीटीची स्थापना झालेली आहे. कारण की सार्जंट कमिशन 1944ला आलं ना, हेडक्वार्टर दिल्लीला आहे. नंतर एआयसीटीला म्हणजे स्टॅच्युटरी किंवा वैधानिक दर्जा कधी दिला, 1987ला. कारण की त्याच्याच अगोदर एनईपी आली होती ना 1986ला. आणि म्हणजे कधी कधी आपल्याला साधं विचारते की एआयसीटीची स्थापना कधी झाली. आता फार जर कन्फ्युज झालं तर मी काय करत, AICTE इथे किती 5 अल्फाबेट आहेत ना. म्हणजे एला एक अल्फाबेट, बी आयला 2, सीला 3,
टी ला 4 आणि ई ला 5. हे 5 आणि हे असं 45 हे सहज लक्षात ठेवायचा. म्हणजे AICTE असं लिहिलं ना आपण AICTE. हे किती अल्फाबेट लिहिले तर मी 5 लिहिले ना, म्हणजे आखरी 5 येणार. सेम आहे ला सुद्धा हिस्ट्री काय UGC आहे ना. इथं 3 शब्द आहेत म्हणून 1953 म्हणजे इथं सुद्धा 3 येणार UGCच्या एस्टॅब्लिश जेव्हा आपण बघेल. जसं AICTEला मी सांगितलं 5 अल्फाबेट आहेत. 1945ला AICTE स्थापना झाली. तर एवढं कधी-कधी साधं विचारते ना, की AICTE स्थापना कधी झाली? UGC स्थापना कधी झाली? UGCमध्ये 3 अल्फाबेट आहेत. 53ला स्थापना झाली. म्हणजे शेवटचा डिजिट कोणता आहे? 3. तसंच AICTE म्हणजे काय? 5 अल्फाबेट आहेत. 5 म्हणजे 1945ला AICTE स्थापना झाली होती. नंतर त्याला स्टॅच्युटरी दर्जा कधी दिला होता? 1987ला, कारण त्याच्या अगोदरच NEP पॉलिसी आली होती ना 86ची, दुसरी NEP ज्याला आपण म्हणतो. नंतर मोठं बघा, योग कर्म सुकौशल्यम भगवद्गीतेमधून हे घेतलेलं आहे. आणि हे कधी-कधी मोठं विचारते, योग कर्म सुकौशल्यम हे मोठं आहे AICTEला. AICTE इज वेस्टेड विथ म्हणजे कोणते पॉवर आहेत AICTEला बघा, स्टॅच्युटरी अथॉरिटी फॉर प्लॅनिंग, फॉर्म्युलेटिंग अँड मेंटेनन्स ऑफ नॉर्म्स अँड स्टँडर्ड, क्वालिटी असोसिएशन थ्रू द अक्रेडिटेशन. नंतर फंडिंग इन द प्रायोरिटी एरियाज अँड मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन. शिक्षकाचा पगार नाही, म्हणजे फंडिंग दुसऱ्या गोष्टीसाठी आहे. नंतर एक्झाममध्ये शिक्षकाचा पगार AICTE देते, तर ते चूक असेल. मेंटेनिंग द पॅरिटी ऑफ सर्टिफिकेशन अँड अवॉर्ड. नंतर मॅनेजमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन इन द कंट्री, म्हणजे तांत्रिक शिक्षणाचं व्यवस्थापन सुद्धा हे करते. याच्या व्यतिरिक्त काहीतरी असे कॉमेडी ऑप्शन आले तर ते कट करायचे. म्हणजे उगाच काहीतरी शिक्षकाचा पगार देते, हे करते, ते करते, असं काहीतरी आलं तर आपल्याला कळून येते लगेच ऑप्शन पाहिलं की. नंतर राधाकृष्णन कमिशन 1948 किंवा त्यालाच युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिशन असं सुद्धा म्हणता येते. म्हणजे राधाकृष्णन किंवा त्यालाच युनिव्हर्सिटी विद्यापीठ शिक्षण आयोग सुद्धा म्हणलं जाते. एम्फॅसिस द नीड ऑफ व्होकेशनल एज्युकेशन यांनी सुद्धा व्होकेशनल एज्युकेशनवर जोर दिला. बेस्ड ऑन द रिकमेंडेशन ऑफ दिस कमिशन UGC युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन वॉज इस्टॅब्लिश 28 डिसेंबर 1953. आता बघा, AICTEची स्थापना मी तुम्हाला कधी सांगितली, AICTE मध्ये 5 अल्फाबेट आहेत, UGC मध्ये 3 अल्फाबेट आहेत, म्हणजे UGC स्थापना 53ला झाली. बट स्टॅच्युटरी स्टेटस गिव्हन अंडर द UGC ऍक्ट 56. तिकडे AICTEला कधीची दिला होता स्टॅच्युटरी दर्जा किंवा वैधानिक दर्जा 87ला, इथं 56 मध्ये. स्टॅच्युटरी स्टेटस टू द UGC 1956. स्थापना लक्षात येते, UGC मध्ये 3 अल्फाबेट 53, AICTE मध्ये 5 अल्फाबेट 45, म्हणजे शेवटचा जे आहे ना 5, 45 मध्ये शेवटचा 5 आहे ना, तर सहज लक्षात राहील आपल्या. UGC इज वेस्टेड विथ. UGCला कोणते अधिकार आहेत? UGC पॉवर चार्ज विथ द कोऑर्डिनेशन, टर्मिनेशन अँड मेंटेनन्स ऑफ स्टँडर्ड ऑफ हायर एज्युकेशन इन इंडिया. नंतर इट प्रोव्हाइड द रेकग्निशन ऑफ युनिव्हर्सिटी इन इंडिया अँड डिसबर्समेंट म्हणजे काय? पैसे देणे ऑफ द फंड्स टू द सच रेकग्नाइज युनिव्हर्सिटी अँड कॉलेज. नंतर त्याचा मोटो कोणता आहे? ज्ञान विज्ञान कौशल्य, विच ट्रान्सलेट टू, म्हणजे त्याचाच अर्थ काय? नॉलेज लिबरेट्स, ज्ञान हे मुक्ती करते, असा त्याचा अर्थ होते. ज्ञान विज्ञान विमुक्त हे जसं AICTEचं कोणतं होतं? योग कर्म सुख कौशल्यमय होतं ना, तसं ज्ञान विज्ञान विमुक्त हे UGCचा मोठो आहे. नंतर सेकंडरी एज्युकेशन कमिशन, त्यालाच मुदलियार कमिशन 1992 व 1952 असं म्हणतो. रेकमेंडेशन त्यांनी काय केले, की 11 इयर पॅटर्न ऑफ स्कूल एज्युकेशन, स्कूल एज्युकेशनचा 11 वर्षाचा पॅटर्न असावा. नंतर इट रेकमेंडेड द डायव्हर्सिफिकेशन आफ्टर 8 इयर्स ऑफ स्कूलिंग बाय प्रोव्हाइडिंग ट्रेनिंग इन व्हेरियस क्राफ्ट्स अँड व्होकेशन. नंतर कोठारी कमिशन घ्या. कोठारी कमिशन और नॅशनल एज्युकेशन कमिशन 1964ला यांनी रिपोर्ट किंवा अहवाल सादर 1966ला केला होता. पर्पज काय होता, की एक्झामिन ऑल द ॲस्पेक्ट ऑफ एज्युकेशन सेक्टर इंडिया, सर्व म्हणजे भारतातले शैक्षणिक क्षेत्रातले सर्व अप्रोच ॲस्पेक्ट याचा अभ्यास करणे, यासाठी 1964ला कोठारी कमिशन नेमण्यात आलं. कधी-कधी वर्ष सुद्धा विचारते, की कोठारी कमिशन कधी नेमण्यात आलं, त्यांनी रिपोर्ट कधी सादर केला. तर रिपोर्ट 2 वर्षांनी म्हणजे 1966ला अहवाल सादर केला. कमिशन 1964ला आलं. रिपोर्टचं टायटल काय होतं? कोठारी कमिशन एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट हे रिपोर्टचं टायटल होतं. हे पण बऱ्याचदा विचारते. टायटल लक्षात ठेवायचा कोठारी कमिशनचं. टायटल काय होतं? एज्युकेशन अँड नॅशनल डेव्हलपमेंट. कारण की त्यांनी काय करतात, नॅशनल लेव्हलला एज्युकेशनचा सध्याची काय परिस्थिती आहे याचा अभ्यास करायसाठी आलं होतं ना कोठारी कमिशन. आणि बघा, रेकमेंडेशन युनिफॉर्म पॅटर्न फॉर ऑल एज्युकेशन फॉर ऑल,
म्हणजे कोणतं की 10+2+3 म्हणजे 10 म्हणजे काय 10व्या वर्गापर्यंत, 2 म्हणजे काय 11वी 12वी, आणि 3 म्हणजे काय पदवीचे 3 वर्ष. म्हणजे 10+2+3 हे पॅटर्न कोण आलं, तर कोठारी कमिशन. जसं आपण म्हणतो ना एनईपी मध्ये 5+3+3+4 हे कुठं आलं, एनईपी 2020 मध्ये. तसंच 10+2+3 हे पॅटर्न कोठारी कमिशन मध्ये आलं. हे कधी कधी विचारते की 10+2+3 हे पॅटर्न कधी आलं, तर कोठारी कमिशन म्हणजे कधी 10+2+3 हे पॅटर्न कोठारी कमिशनने आणलेलं. जसं 5+3+3+4 एनईपी 2020चं पॅटर्न आहे, तसंच हे कोठारी कमिशनचं पॅटर्न सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. नंतर डायव्हर्सिफिकेशन ऑफ अकॅडमिक अँड व्होकेशनल स्ट्रीम ऍट द +2 लेवल. म्हणजे 10वी झाल्या म्हणजे 12वी नंतर +2 लेवल म्हणजे काय 11वी 12वी या लेवलले म्हणजे जनरल एज्युकेशन आणि व्होकेशनल अकॅडमिक एज्युकेशन आणि व्होकेशनल स्ट्रीम असं डायव्हर्सिफिकेशन करा, असं सुद्धा रिकमेंडेशन केलं होतं. नंतर रिकमेंडेशन ऑफ दिस रिपोर्ट फर्स्ट एनईपी इंट्रोड्यूस म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. त्याच्यानंतर लगेच 2 वर्षांनी आली ना. जसं अहवाल कोठारी कमिशनचा अहवाल 66 ला आला, त्याच्यानंतरच पहिली भारताची नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1968 ला आली, दुसरी 86 ला आणि तिसरी 2020 ला आली. नंतर सगळ्यात हे पण महत्वाचे, ईश्वरभाई पटेल कमिटी 1977. ईश्वरभाई पटेल कमिटी जुलै 1977 विच फर्स्ट कॉइन द टर्म SUPW. आता SUPW ही टर्म पहिल्यांदा ईश्वरभाई कमिटीनं म्हणजे कॉइन केली, म्हणजे किंवा उच्चारली किंवा आणली. तर SUPW म्हणजेच काय, सोशली युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क, और SEUPW द सब्जेक्ट वॉज इंट्रोड्यूस द स्कूल करिक्युलम इन 19 म्हणजे जेव्हा यांनी पहिल्यांदा ही टर्म आली आणि पहिल्यांदाच हा सब्जेक्ट स्कूलमध्ये 78ला म्हणजे त्याच्यावर एका वर्षानंतर लगेच 78 मध्ये टाकण्यात आला बाय मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे हा जो काही सब्जेक्ट आहे ना कोणता, SEUPW, म्हणजे साधा एक्झाम मध्ये येईल की हे SEUPW हे पहिल्यांदा कोणत्या कमिटीने आलं, किंवा सोशल युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क हे पहिल्यांदा कोणत्या कमिटीने शिफारस केली होती, तर ईश्वरभाई पटेल कमिटी 1977. हे लक्षात ठेवायचं. आता यस आणि 77 हे लक्षात राहते, एवढं काही गोंधळ होत नाही जर साल जरी विचारलं तरी आपल्याला. SUPW सोशली युजफुल प्रोडक्टिव्ह वर्क, त्याचा अर्थ काय, विच मीन्स स्टुडंट डू युजफुल वर्क फॉर द सोसायटी व्हाईल लर्निंग द स्किल. SUPW शुड बी स्कूल आफ्टर द 10 स्टँडर्ड. नंतर म्हणजे आता आफ्टर द 8 स्टँडर्ड म्हणजे सब्जेक्ट शुड बी इन द स्कूल त्यांनी अशी रिकमेंडेड केली. आणि 78 मध्ये नाही का आपण म्हटलं की 78 मध्ये पहिल्यांदा हा सब्जेक्ट मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशननं भारतात सुरू केला. नंतरची नंतर सेकंड नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986. पहिली 68 आहे ना, 68च्या उलट जर केलं तर 86 ला दुसरी एज्युकेशन पॉलिसी आहे. फोकस ऑन द व्होकेशनल एज्युकेशन यांनी सुद्धा फोकस केलेला आहे त्याच्यावर. नंतर नॅशनल वर्किंग ग्रुप ऑफ व्होकेशनलायझेशन ऑफ एज्युकेशन 1985. आता बघा, नॅशनल वर्किंग ग्रुप ऑफ व्होकेशनलायझेशन ऑफ एज्युकेशन हे 1985 ला आला, लीड बाय कुलंदय स्वामी. म्हणजे या जे काही कमिशन आलं होतं किंवा वर्किंग ग्रुप आला, त्याचे लीड किंवा नेतृत्व हे कुलंदयन स्वामी यांनी केलं. पर्पज काय होता की एक्सटेन्सिव्ह रिव्ह्यू ऑफ व्होकेशनल एज्युकेशन इन कंट्री. नंतर एनसीएफ काय भानगड असते, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क. हे बऱ्याचदा आपण शब्द एनसीएफ एनसीएफ ऐकतो, तर काय एनसीएफ काय आहे बघू आपण. एनसीएफ इज अ गाईडलाईन्स फॉर द स्कूल इन इंडिया अबाउट व्हॉट अँड हाऊ स्टुडंट शुड बी टॉट. म्हणजे व्हॉट म्हणजे कसं आणि काय आणि कशा प्रकारे स्कूलिंग मध्ये विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे, याची गाईडलाईन्स, त्यालाच आपण एनसीएफ म्हणतो. एनसीएफ प्रिपेअर बाय एनसीआरटी. एनसीआरटी म्हणजे काय, नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग. आता असे 5 एनसीएफ आले, जसे आपल्या 3 एज्युकेशनल पॉलिसी आल्या ना एनईपी 3, तशाच 5 आले. एनईपी 3 म्हणजे कोणत्या, पहिली 68ची एनईपी आली, दुसरी 86ची आणि तिसरी 2020ची एनईपी. तसेच 5 एनसीएफ आले. 5 पहिले एनसीएफ 75 ला आला, 88 ला आला, 2000 ला आला, 2005 आणि 1923 ला 5 वेळा एनसीएफ आलेले आहेत. एनसीएफ म्हणजे काय, नॅशनल करिक्युलर फ्रेमवर्क. हे काय करते तर काय जे स्कूलिंग मध्ये विद्यार्थ्यांनी काय शिकायला पाहिजे आणि कसं शिकायला पाहिजे याचा गाईडलाईन्स, त्यालाच आपण एनसीएफ म्हणतो. नंतर 1975चं एनसीएफ आपण बघितलं ना की 5 वेळा एनसीएफ आले.
द मल्टीपर्पज नेचर ऑफ द +2 स्टेज म्हणजे 11वी-12वी स्टेजला, व्हाईल द फर्स्ट 10 इयर्स फोकस ऑन जनरल एज्युकेशन इन्क्लुडिंग वर्क एक्सपिरियन्स, द हायर सेकंडरी स्टेज म्हणजे 11वी-12वीला वॉज डिझाईन टू बी बायफार्केट इंटू टू डिस्टिंक्ट लेव्हल म्हणजे कोणत्या पहिले एक अकॅडमिक आणि दुसरं व्होकेशनल. आता त्याच्यामध्ये काय मोठं होता, लर्निंग बाय डुईंग फिलॉसॉफी या 1975च्या एनसीएफ मध्ये वापरण्यात आली होती. नंतर 88चा एनसीएफ नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क एनसीएफ 1988. 1988 रिएन्फोर्स द इम्पॉर्टन्स ऑफ SUPW म्हणजे जे आपण ईश्वरबाई कमिटी 1977ला ज्यांनी हा SUPW हा कन्सेप्ट आणला त्याच रिएन्फोर्स करायचा आहे. रिएन्फोर्स म्हणजे काय, थोडंसं बळकट करायचं आहे, त्याला स्ट्रॉंग करायचं आहे, हे त्याच्यामध्ये सांगितलं. द 1982 फ्रेमवर्क वॉज मच मोर अग्रेसिव्ह अबाउट द व्होकेशनलायझिंग आपलं म्हणजे आणखी त्यांना सुद्धा या गोष्टीला सुद्धा आणखी स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न केला. नंतर एनसीएफ 2000 मध्ये काय सांगितलं, स्किल बेस्ड एज्युकेशनवर फोकस आला. एनसीएफ 2005 मध्ये काय, एबीएल म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग कन्सेप्ट आला. वर्क एज्युकेशन ॲज अ पार्ट ऑफ करिक्युलम हे सुद्धा सांगितलं. आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला एक्झाम मध्ये जर येऊ शकलं तर हे येऊ शकेल. एनसीएफ 2023 आता बघा, व्होकेशनल एज्युकेशन फ्रॉम 6व्या वर्गापासून व्होकेशनल एज्युकेशन द्या असं याच्यामध्ये महत्वाचं हे 6व्या वर्गाचं हे लक्षात ठेवायचं. एनसीएफ 2023 मध्ये आलं तर याच्यावर प्रश्न येऊ शकते आपल्याला, व्होकेशनल एज्युकेशन फ्रॉम क्लास 6. नंतरची कमिटी स्वाती मुजुमदार कमिटी 2011. व्होकेशनल एज्युकेशन कमिटी त्याला म्हणतो आपण. फ्रॉम 9वी आणि 10वी स्टँडर्ड व्होकेशनल एज्युकेशन सब्जेक्ट शुड बी अडॉप्टेड ॲज अ ऑप्शनल सब्जेक्ट म्हणजे 9व्या आणि 10व्या वर्गापासून व्होकेशनल एज्युकेशन हा ऑप्शनल सब्जेक्ट घेण्यात यावा असं त्यांनी रेकमेंड केलं. नंतर एनईपी 2020 मध्ये व्होकेशनल एज्युकेशनसाठी काही महत्वाच्या तरतुदी होत्या का ते आपण बघू. व्होकेशनल एज्युकेशन फ्रॉम 6 स्टँडर्ड जसं आपण एनसीएफ मध्ये म्हटलं ना की व्होकेशनल एज्युकेशन 6व्या वर्गापासून देण्यात यावा म्हणजे कारण की ते एनसीएफ 2023 एनईपी नंतर आलं ना, म्हणजे एनईपी मध्ये काय सांगितलं की व्होकेशनल व्यावसायिक शिक्षण हे 6व्या वर्गापासून देण्यात यावं. सेम एनसीएफ 2023 मध्ये तेच सांगितण्यात आलं की व्होकेशनल एज्युकेशन हे 6व्या वर्गापासून किंवा फ्रॉम 6 स्टँडर्ड पासून देण्यात यावं. नंतर बाय 2025 ऍटलीस्ट 50% स्टुडंट विल बी गेट द एक्सपोजर इन द व्होकेशनल एज्युकेशन. नंतर म्हणजे हे तर झालं समजा 2025 होऊन गेला, पण हेच येऊ शकते हा इथं म्हणजे 6व्या वर्गापासून व्होकेशनल एज्युकेशन द्या असं सांगण्यात आलं. नंतर लोकविद्या लोकविद्या म्हणजे काय, लोकविद्या मीन्स ट्रॅडिशनल स्किल म्हणजे पारंपरिक कौशल्य ज्याला आपण लोकविद्या म्हणतो. लर्न अबाउट द ट्रॅडिशनल स्किल अँड ऑल्सो गेन द हँड्स ऑन पाहिजे, तर चुकून झालंय माझं, हँड्स ऑन करायचं. हँड्स ऑन एक्सपिरियन्स थ्रू द लोकल आर्ट सेंटर. हे हार्ड ऑन नाही, हँड्स ऑन ट्रेनिंग म्हणजे काय, प्रॅक्टिकल एक्सपोजर किंवा प्रॅक्टिकली त्या गोष्टी करून बघणे त्याला आपण हँड्स ऑन म्हणतो. बघा लोकविद्या म्हणजे काय की ट्रॅडिशनल स्किल आणि त्या एनईपी 2020 मध्येच काय सांगितलं, लर्न अबाउट ट्रॅडिशनल स्किल अँड ऑल्सो गेन द हँड्स ऑन एक्सपिरियन्स थ्रू द लोकल आर्ट सेंटर हे सुद्धा त्याच्यामध्ये सांगण्यात आलं. होप करतो की फास्टमध्ये मी बऱ्याच गोष्टी कव्हर केल्या. जर समजल्या असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.